आज नांदेड़ जिले के एसपी अविनाश कुमार ने प्रेस कॉन्फ्रेंस कर विभिन्न अपराधों के बारे में जानकारी दी। इस दौरान अविनाश कुमार ने मीडिया के सामने कई मामलों में लिप्त अपराधियों के पुलिस के हाथ लगने का खुलासा किया, जिनमें हत्यारों से लेकर चोरी के आरोपी शामिल हैं। पुलिस प्रशासन की ओर से जनता से मदद का आह्वान किया गया है। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे मोबाईल जातात याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल होते आणि याच्यावर खऱ्या अर्थानं आमची सायबरची जी प्रभावशाली टीम आहे ही कार्यरत असते आणि ही टीम याच्यामध्ये जे काही आम्ही आज 150 मोबाईल जे सादर केलेले आहेत याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हे मोबाईल गेलेले आहेत. काही लोकांचे 4 दिवसापूर्वी गेलेले आहेत, काही लोकांचे वर्षभरापूर्वी गेलेले. मात्र आमची सायबर टीम याच्यावर पूर्णतः लक्ष ठेवून असते आणि अशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसापासून जे काही मोबाईल गेले होते त्यातले 150 मोबाईल आम्हाला मिळालेले आहेत आणि ते मोबाईल आज माननीय एसपी साहेबांच्या हस्ते संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले. 31 तारखेला सर्व नांदेड पोलीस जिल्हा पोलीस दल हे सज्ज आहे. 31 तारखेला विनाकारण हुल्लडबाजी करू नये हा नवीन वर्षाचा स्वागताचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येकानं तो उत्साहाने साजरा करणं अपेक्षित आहे. मात्र काही हुल्लडबाज तरुण त्याचबरोबर दारू प्राशन करून काही मुलं, काही तरुण, काही व्यक्ती हे त्या दिवशी हुल्लडबाजी करत असतात. तर अशा व्यक्तींच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय एसपी साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. हे बंदोबस्त फक्त 31 तारखेलाच आहे असं नाही, तर ते बंदोबस्ताची स्कीम ही 30 तारखेपासून लागू असेल आणि माननीय एसपी साहेब, स्वतः मी, त्याचबरोबर आमचे सर्व पोलीस ऑफिसर, डीवायएसपी, पीआय हे सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर असतील. अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्यावर योग्य तो कायदेशीर बडगा, त्याचबरोबर ट्रिपल सीट फिरणाऱ्या व्यक्तींच्यावर विशेषतः लक्ष असेल. विशेषतः तरुण की जे दारू पिऊन फिरतील अशा लोकांचं त्याची चेकिंग होईल आणि अशा लोकांना ताब्यात घेतलं जाईल. यासाठी नांदेड पोलीस जिल्हा दलातर्फे एक आव्हान आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत अगदी आनंदाने आणि उत्साहाने करावं, पण त्याचबरोबर नांदेडची शांतता ही अबाधित राहावी याकडे आपण लक्ष द्यावं.